नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फे 44,230 प्लस जागांसाठी ही भरती निघाली होती. आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जेव्हापासून पहिली लिस्ट लागली आणि भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही, तर तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी दुसरी लिस्ट आहे, ही दुसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. त्याचबरोबर कट ऑफ कितीपर्यंत या ठिकाणी जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बोलणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ज्या पोस्ट ऑफिस जीडीएसच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो किती लिस्ट या ठिकाणी लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. कोणत्या डिव्हिजनचा किती हाय जाणार आहे, कोणत्या डिव्हिजनचा कमी जाणार आहे, 60%, 70%, 80%, 90% वाल्यांचं काय या ठिकाणी होणार आहे, सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी किती लिस्ट आतापर्यंत लागणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा. कोणत्या गावातून तुम्ही आपला व्हिडिओ पाहून राहिले नक्की कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या ग्रामीण क्षेत्रापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज होते, कुठं तुम्ही फॉर्म भरला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता की हे राज्य आहे. आंध्र प्रदेश झालं, महाराष्ट्र झालं, दिल्ली झालं, पंजाब झालं, गुजरात झालं, कर्नाटक झालं, ओडिशा झालं, केरळ झालं, तेलंगणा झालं. तर इथल्या ज्या जवळपास 21,000 मुलांचं ज्या विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे 21,000 मुलांचं त्या लिस्टमध्ये नाव आहे, पहिल्या लिस्टमध्ये. ठीक आहे. आणि त्यामधले ज्या विद्यार्थी मित्रांनो हे सगळे मुलं फर्जी आहे. फक्त 3,000 मुलांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट सक्सेसफुल झालेलं आहे. ठीक आहे. आता बाकीचे मुलं जे आहे यापैकी कोणीही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जात नाही, कारण की यांनी काय केलं, फर्जी या ठिकाणी माहिती टाकली फॉर्म भरताना. कारण की बरेच मुलांनी जे स्वतः मोबाईलमध्ये फॉर्म भरला, 100 पैकी 100 त्यांनी टाकला. तुम्ही बघितलं असेल, चंद्रपूर डिव्हिजन झालं, अमरावती डिव्हिजन झालं, किंवा मग तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन झालं, त्याचबरोबर अकोला डिव्हिजन झालं. ठीक आहे. तर 100 पैकी 100% त्यांना जे मार्क्स त्या लिस्टमध्ये दिसत आहे. म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे पण डिव्हिजन आहे ना, महाराष्ट्रामध्ये जेवढे पण डिव्हिजन आहे ते पंढरपूर वगैरे झालं. ठीक आहे. तर सगळ्या डिव्हिजन मध्ये मुलांना काय पर्सेंटेज आहे, 100 पैकी 100% त्या लिस्टमध्ये मुलांचं सिलेक्शन झालेलं त्या ठिकाणी दिसत आहे त्या लिस्टमध्ये. आता तुम्ही सांगा 100 पैकी 100% सुद्धा मुलांना मार्क्स असेल काय, तर यावरूनच या ठिकाणी अंदाज लागते. तर हे मुलं जे आहे हे फर्जी मुलं आहे. ठीक आहे. तर अजून जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे अजून जे विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही आहे, तर हे सगळे मुलं फर्जी आहे. 21,000 फक्त 3,000 मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 2 वेळा करावं लागत असते. पहिल्यांदा केलं आणि दुसऱ्यांदा सुद्धा करावं लागत असते. ठीक आहे. तर यामधले जे आहे हे सगळे फर्जी मुलं आहेत. तर मग आता ह्या जागा आणखीन खाली राहिल्या, मग आता ह्या भरावं तर लागणार आहे. मग आणखीन त्यांना सेकंड लिस्ट या ठिकाणी लावावं लागणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळेच मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं की पोस्ट ऑफिस जीडीएसचे जे आहे ह्या एकच लिस्ट लागत नाही. तर पहा, तुमचं जर पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही आहे. कारण की तुम्हाला जे संयम ठेवायचा आहे, शेवटपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे. कारण की पोस्ट ऑफिस जीडीएसची एकच लिस्ट लागत नाही. ठीक आहे. ह्या भ्रम काढून घ्या. तर पोस्ट ऑफिसचे मी तुम्हाला सांगतो, पोस्ट ऑफिसची पहिली लिस्ट या ठिकाणी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर दुसरी सुद्धा लिस्ट लागणार आहे, त्याचबरोबर तिसरी लिस्ट सुद्धा लागणार आहे, त्याचबरोबर चौथी लिस्ट सुद्धा लागणार आहे, त्याचबरोबर 5वी सुद्धा लिस्ट लागणार आहे, त्याचबरोबर 6वी लिस्ट सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे 6 ते 7 लिस्ट या ठिकाणी आपल्या अंदाजाने या ठिकाणी लागू शकते. ठीक आहे. तर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देत राहणार आहे की लिस्ट कधी लागणार आहे याबद्दल. आता दुसरी गोष्ट की सेकंड लिस्ट कधी लागणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होती की सर सेकंड लिस्ट कधी लागणार आहे. तर पहा, सेकंड लिस्ट जे आहे पोस्ट ऑफिस जीडीएसची, तर हे सेकंड लिस्ट जे आहे 12 सप्टेंबरच्या अंदर या ठिकाणी लागणार आहे. 12 सप्टेंबरच्या अंदर या ठिकाणी लिस्ट लागणार आहे. 12 सप्टेंबर. तर 12 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे. तर 12 सप्टेंबरच्या अंदर या ठिकाणी लिस्ट लागून जाणार आहे दुसरीवाली. ठीक आहे. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो हे बाकी सगळे फर्जी मुलं आहे, यामध्ये त्यांनी 100 पैकी 100% टाकलेले फॉर्म भरताना. तर आता जे ते मुलं त्या ठिकाणी जात नाही, कारण की हे जर त्या ठिकाणी गेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला तर त्या ठिकाणी तेच फसणार आहे. ठीक आहे. तर आता आणखीन त्यांना दुसरी लिस्ट या ठिकाणी काढावी लागणार आहे. दुसरी लिस्ट बनणं चालूच आहे. ठीक आहे. लवकरच ते लागणार आहे.
तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आता झालं, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट असते की सर कट ऑफ किती जाणार आहे, कट ऑफ किती जाणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो, पोस्ट ऑफिस जीडीएसचा जो कट ऑफ आहे, ठीक आहे, तर हा जे या ठिकाणी 100% ते 60%च्या अंदर मुलांचा या ठिकाणी सिलेक्शन होते. आता कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ आहे सुद्धा जातो, कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ 90च्या वरती सुद्धा जातो. ठीक आहे, 90च्या वरती सुद्धा जातो. म्हणजे कसं आहे, ज्या डिव्हिजन मध्ये सर समजा जास्त जर जागा असेल तर तिथला कट ऑफ जास्त जाणारच आहे. आणि एखादा असं डिव्हिजन असते की त्या ठिकाणी मुलं फॉर्म भरत नाही, तर त्या ठिकाणी सुद्धा कट ऑफ कमी जाऊ शकते. मी तुम्हाला कोण सांगितलं 60%, 70%, 80% वाल्यांचं होणार आहे सिलेक्शन. तर आता जी लिस्ट लागणार आहे हे थोडी कमी जाणार आहे, कारण की पहिल्या जी लिस्ट मध्ये होते ते सगळे फर्जी मुलं होते. तर मी तुम्हाला सांगतो, सरासरी जे 80% डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे यावर्षी, तर हा जवळपास 90 पर्यंत ज्यांना सुद्धा पर्सेंटेज असेल तर त्यांचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, कोणत्या डिव्हिजन असा. ठीक आहे. आता बाकीचं काय की भरपूर मुलांचं म्हणणं होतं की कट ऑफ कमी कधी कोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो, कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ 90च्या वरती सुद्धा जाते, कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ 80च्या वरती सुद्धा जाते. ठीक आहे, एवढा सुद्धा कट ऑफ जाते. आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा 70च्या वरती सुद्धा कट ऑफ जातो. ठीक आहे, आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा 65-60च्या वरती सुद्धा कट ऑफ जातो. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2022ला जे या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएसची भरती निघाली होती, त्यावेळेस 7 ते 8 लिस्टला लागल्या होत्या. आणि 8व्या लिस्ट मध्ये मुलांचं ज्यांना 60% होते, म्हणजे ओपन कॅटेगरी आहेत. ठीक आहे, ओपन कॅटेगरी गोवा डिव्हिजन. तर गोवा डिव्हिजनचा ओपन कॅटेगरीचा 2022चा कट ऑफ गेला होता, हा 60%वर गेला होता, फक्त 60%. ठीक आहे. आणि एसटी कॅटेगरीचा जो गेला होता, हा सुद्धा गोवा डिव्हिजनचा गेला होता, जवळपास 56 की 89% या ठिकाणी गेला होता. ठीक आहे, एवढे पर्सेंटेज त्यांचं सिलेक्शन झालं होतं. आणि ओबीसी कॅटेगरीचा जर आपण बघितलं तर ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा गोवा डिव्हिजनचा 60% पर्यंत कट ऑफ गेला होता. तर म्हणजे एवढा कट ऑफ त्यावेळेस गेला होता. ठीक आहे, कारण की त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. भरपूर मुलं एक विचार करते, रे बा गोवा डिव्हिजन एवढं दूर महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि तिकडे जर आपण जातो म्हटलं तर खूप अवघड आहे, त्या ठिकाणी राहायचं खायचं त्या ठिकाणी जास्त खर्च लागतो. ठीक आहे, असं सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळे महाराष्ट्रातील मुलं गोवा डिव्हिजनला फॉर्म भरत नाही. गोवा डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रामध्येच येते. तर गोवा डिव्हिजनला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर तिथला कट ऑफ नक्कीच ज्या विद्यार्थी मित्रांनो 70% पर्यंत किंवा 65% पर्यंत जाऊ शकतो. आपला अंदाज या ठिकाणी आहे सगळ्यात शेवटी. ठीक आहे, तर एवढ्याच या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, कारण की गोवा डिव्हिजनला कसं आहे की भरपूर मुलांना असं वाटतं की बा बस कोण जात बसन महाराष्ट्राच्या बाहेर, आपल्या महाराष्ट्रातच बरं, आपल्या जिल्ह्यात बरं. ठीक आहे, पण आपल्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त असते. ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएसच्या विद्यार्थी मित्रांनो चांगली नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, सिलेक्शन सुद्धा झालं. तर ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये तुमचं सिलेक्शन झालं. ठीक आहे, ब्रँच पोस्ट मास्टर यामध्ये बीपीएम मध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 12,000 ते 29,000 पगार भेटते, जो की सर्वात बेस्ट आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. ठीक आहे, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर यामध्ये जर सिलेक्शन झालं तर यामध्ये पगार सुद्धा तुम्हाला 10,000 ते 24,000 या ठिकाणी भेटतो. ठीक आहे, आणि त्यानंतर आपलं डाक सेवकचं पद आहे. डाक सेवक मध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार 10,000 ते 24,000 तुम्हाला पगार भेटणार आहे. तर अवश्य जे विद्यार्थ्यांकडून यामध्ये पगार वगैरे. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला स्टुडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.